मित्रांनो नमस्कार, मी शिवाजी कुचे, मोटिवेशनल स्पीकर. गेल्या 20 वर्षापासून यशदा या संस्थेमध्ये जिथे क्लास 1 सुपर क्लास 1 ला ट्रेनिंग दिल्या जाते तिथे मी प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. मित्रांनो, आज मला आनंद होत आहे की आज माझ्या प्रत्येक व्हिडिओला आपण सुंदर प्रतिसाद देता. मित्रांनो, आज आपण अतिशय सुंदर ध्यानविधी शिकणार आहे. ज्या दिवशी आपल्याला अँझायटी वाटतं, ज्या दिवशी आपल्याला चिडचिड वाटतं, ज्या दिवशी आपल्याला अचानक अस्वस्थ वाटतं, कंपॅरिझन येतं, मी मागं राहिलो का, आणि प्रचंड भीती वाटतं आपल्या भविष्याची, आपल्या भविष्यात आपण चांगलं काम करू शकेल का, काही आपल्यासोबत वाईट होईल का, एखाद्या मित्राला जर कॅन्सर झाला किंवा नातेवाईकाला कोणाला कॅन्सर झाला तर आपल्याला असं वाटतं मला कॅन्सर होईल का. तशी भीती का वाटतं, अशी भीती वाटल्यानंतर आपण काय करायला पाहिजे. आज अगदी छोटं आणि फार प्रभावी ध्यान मी तुम्हाला शिकवतो. काय करायचं, सकाळी उठल्याबरोबर म्हणजे जेव्हा तुम्ही बेडच्या खाली उतरता तर बेडच्या खाली उतरल्यानंतर फ्रेश व्हायच्या आधी शांत खाली बसायचं आणि बसल्यानंतर पूर्ण लक्ष आपल्या नाभी सेंटरला. नाभी सेंटरचं महत्व आध्यात्मिक मध्ये किती आहे हे तुम्हाला माहित आहे. नाभी सेंटरला पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचं, श्वास घ्यायचं आणि मात्र पूर्ण लक्ष आपलं नाभी सेंटरवर न्यायचं. श्वास घ्यायचा, नाभी सेंटरवर कॉन्सन्ट्रेट करायचं. आता श्वास येत आहे, श्वास जात आहे, आपण नाभी सेंटरवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, पण कपालभाती करायची नाही. जसा तुम्ही नॉर्मल श्वास घेत होते तसा श्वास घ्यायचा. जास्तच तुम्हाला सेन्सेशन अनुभवायचं असेल तर आपला उजवा हात आपल्या नाभी सेंटरला, ज्याला आपण मराठीत बोंगली म्हणतो साध्या भाषेत, तिथे असा हात ठेवायचा. तर नॅचरली तुमचा हात खालीवर 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 होईल. त्या नाभी सेंटरला फील करायचं. काही दिवस तुम्ही हात लावा आणि काही दिवसानंतर तुम्ही हात जरी नाही लावला तरी बसला राहायचं आणि नाभी सेंटरकडे लक्ष द्यायचं. डोळे मिटून टाकायचे आणि नाभी सेंटरकडे लक्ष द्यायचं. 5 मिनिटं आधी 5 मिनिटं करायचं, नंतर 10 मिनिटं करायचं, मग 15 मिनिटं करायचं. साधारणतः 20 मिनिटापर्यंत आपली कॅपॅसिटी गेली पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर नाभी सेंटरला तुम्ही लक्ष केंद्रित करून काहीच नाही करायचं, फक्त नाभी सेंटरकडे कॉन्सन्ट्रेट करायचं. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. मित्रांनो, तुमचा दिवस एवढा उत्साही जाईल आणि दिवसभर कुठलीही भीती वाटणार नाही. 21 दिवस प्रयोग करून पहा, तुमच्या जीवनात क्रांती होईल. बरेच वेळा काय होतं, रात्रीची झोप लागत नाही, तर बेडवर पडल्यानंतर सुद्धा तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमचं नाभी सेंटरवर घ्या. आणि अगदी लहान मुलगा पहा तुम्ही, लहान मुलगा जेव्हा झोपतो तर त्याचं पोट खालीवर 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 असं वाटतं आणि तो फार गहिरा झोपतो. का? कारण आपल्या त्याला पोटातून श्वास घ्यायची सवय आहे. ही आपल्याला चुकीची सवय पडली. आजकाल आपण ते छातीतून श्वास घेतो. तर पोटाकडे लक्ष जर दिलं, पोट जर खालीवर खालीवर गेलं तर तुम्हाला स्वप्न विरहित एकही स्वप्न पडणार नाही आणि सुंदर झोप लागेल. सकाळी उठल्याबरोबर पण ते करायचं, झोपताना पण ते करायचं. मी साधारणतः आता गेल्या 20 वर्षापासून ध्यान शिकवत आहे. मला या ध्यानाचा, ज्या लोकांना निद्रानाश आहे किंवा ज्या लोकांना अचानक भीती वाटतं किंवा ज्या लोकांना फोबिया आहे, त्या लोकांना प्रचंड या ध्यानाचा फायदा झालाय. जपानमध्ये तर अगदी बसमध्ये जाताना, ट्रेनमध्ये जाताना, अगदी पेपर वाचत असताना ते 2 मिनिटं आपलं नाभी सेंटर चेक करून घेतं आणि व्यवस्थित येऊन जातं. जसं नाभी सेंटरवर तुमचं कॉन्सन्ट्रेशन गेलं, तुमचा कॉन्शियसनेस वाढतो, तुमचा अलर्टनेस वाढतो आणि तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन एका जागी यायला लावतं. मी तर विद्यार्थ्यांना पण सल्ला देईल, 10वी 12वीचे विद्यार्थी जे परीक्षेसाठी घाबरतात, काही घाबरायचं नाही. थोडंसं 5 मिनिटाचं नाभी सेंटरची प्रॅक्टिस करायची आणि तुम्हाला त्याचा प्रचंड फायदा होईल. हे करून पहा आणि मला मेसेज करा, तुम्हाला फायदा जाणवला याचं पण मला कॉमेंट्स करा आणि 100% तुम्हाला याचा फायदा होईल. धन्यवाद.